हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता पावसाळा लागलेला आहे आणि मार्केटमध्ये स्वीट कॉर्न खूप अवेलेबल होतात। तर इथे मी आज स्वीट कॉर्नची भेळ बनवत आहे। इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले। इथे मी स्वीट कॉर्न उकळून घेणार आहे। त्यासाठी इथे मीठ घातले आहे पाण्यामध्ये आणि हळद घातलेली आहे। कॉर्न उकळून घेतल्याने चव खूप छान होते। तर इथे मी 2 वाटी कॉर्न घेतलेले आहे। मीडियम साइजची वाटी आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता कॉर्न। आणि याला छान शिजवून घ्यायचं। खूप असं नरम होऊ द्यायचं नाही, थोडं कडकसरच ठेवायचे, पण शिजलेले पाहिजे। खूप लवकर शिजतात। 10 मिनिटांमध्ये आपले कॉर्न शिजून जाणार। बघा, मी आणखी चेक करून बघत आहे तर कॉर्न शिजलेले आहे। आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि याला थंड करून घेत आहे। याला पूर्णपणे थंड करून घेत आहे। हे पूर्ण कॉर्न याला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। चला तर मग आता चाट बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मीडियम वाटीने शेंगदाणे घेतलेले आहे। त्याला आधी 10 मिनिटं भिजवून ठेवलं। त्याला नंतर मी उकडून घेतलेलं आहे आणि त्याला छान शिजवून घेतलं। त्यामध्ये कोथिंबीर, बारीक काप करून घेतलेल्या मिरच्या, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे मी, आणि शेंगदाणे हे वाटीभर पूर्ण वापरलेले आहे। एक मीडियम साइजचा टोमॅटो, त्याला छान बारीक कापून घेतलं, तो घातलेला आहे। आणि इथे कांदा घालत आहे मी। कांदा हा तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा घालू शकता। इथे मी एक मीडियम साइजचा कांदा पूर्ण घातलेला आहे, त्याच्यामुळे चव खूप छान येते। आणि लिंबू घातलेला आहे अर्ध मी, त्यामध्ये पडलेल्या बिया काढून घेत आहे मी, आणि लिंबाने छान चटपटा असे वाटतो। इथे मी काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच, हळद घातली आहे थोडीशी, थोडंसं तिखट घातलेलं आहे। तिखट फार कमी वापरलेलं आहे मी। धन्याची पूड घालत आहे, जिऱ्याची पूड घालत आहे थोडी, आणि इथे मी चाट मसाला अर्धा चम्मच तो वापरलेला आहे। आणि इथे चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। आणि इथे मी फरसाण वापरत आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। या ठिकाणी तुम्ही शेव पण वापरू शकता, तुम्ही फरसाण स्किप केलं तरी पण चालेल। तर हे मी पूर्ण मिक्स करून घेत आहे। छान मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण। या ठिकाणी तुम्ही मोड आलेले कडधान्य सुद्धा वापरू शकता, ते पण चवीला खूप मस्त असे वाटतात। चवीला मस्त अशी भेळ तयार आहे। दिसायला पण मस्त वाटून राहिली आहे, चवीला पण चमचमीत आणि चटपटीत अशी झालेली आहे। पाहून तोंडाला पाणी सुटणार अशी बनलेली आहे भेळ। हे भेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडणार। आणि ही डाएटसाठी सुद्धा चालते। जर तुम्ही फरसाण स्किप केलं तर चवीला मस्त अशी आणि डाएटसाठी सुद्धा वापरू शकता अशी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।